गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता ट्रान्सड्युसर्स. त्याच्यामध्ये आपण त्याचे डिफरंट टाईप्स बघत होतो. परत एक वेळेस तुम्हाला ट्रान्सड्युसर्स डिफाईन करतो आणि नंतर मग आपण त्याचे वन बाय वन जे टाईप्स आहेत, थर्मिस्टर आहे, लाईट डिपेंडंट रजिस्टर आहे, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर आहे, पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर आहे, त्यानंतर लिनियर व्हॅरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्युसर आहे, ऑप्टोकपलर ट्रान्सड्युसर, नंतर लाऊडस्पीकर आहे, थर्मोकपल आहे, रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर आहे आणि गॅस सेन्सर्स अँड थर्मल कंडक्टिंग गॅस सेन्सर्स असे जवळपास तिचे टाईप्स आहेत. तर ते डिटेल्ड एक्सप्लेनेशन आपल्याला त्या ट्रान्सड्युसरचं पाहायचं आहे. त्याच्या अगोदर ट्रान्सड्युसर म्हणजे काल मी सांगितलं होतं, इट इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट ऑर कंपोनंट ऑर अन डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सड्युसर असं म्हणतो. बरोबर आहे. जनरली आपण जर पाहिलं तर ट्रान्सड्युसर कन्वर्ट्स नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिकल क्वांटिटी इंटू नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी. त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सड्युसर असं म्हणतो. बरोबर आहे. ट्रान्सड्युसरमध्ये काल आपण त्याची ब्लॉक डायग्राम पाहिली होती. त्याचा मेन पार्ट जो आहे तो सेन्सर आहे, सेन्सिंग एलिमेंट आहे, तो आपण पाहिला होता. बरोबर आहे. त्याच्यातला वन बाय वन आपण टाईप्स बघणार आहोत. त्यातला फर्स्ट आहे थर्मिस्टर. थर्मिस्टर्स हा एक ट्रान्सड्युसरचा टाईप आहे. कसा वर्किंग करतो, ग्राफ कसा त्याचं काय आहे किंवा त्याचं एक एक्सप्लेनेशन, डिटेल एक्सप्लेनेशन काय आहे ते आपण घेणार आहोत आज. बघा, थर्मिस्टर इज डिफाईन्ड ॲज ॲन सेमी कंडक्टर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट हुज रेजिस्टन्स चेंजेस ॲज द टेम्परेचर चेंजेस. थर्मिस्टर हे एक असं सेमी कंडक्टिंग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे किंवा कंपोनंट आहे ज्याचा रेजिस्टन्स चेंज होतो विथ रेस्पेक्ट टू टेम्परेचर. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर मेजर करण्यासाठी या डिव्हाइसचा यूज होतो थर्मिस्टरचा. ज्या ठिकाणी रेजिस्टन्सवर याचं टेम्परेचर डिपेंड आहे. रेजिस्टन्स कमी किंवा जास्त झाला तर त्या ठिकाणचं टेम्परेचर कमी किंवा जास्त होतं, त्याच्यावरती हा वर्किंग करतो. थर्मिस्टर इज थर्मली सेन्सिटिव्ह रेजिस्टर. थर्मिस्टर काय आहे? एक थर्मली सेन्सिटिव्ह रेजिस्टर आहे. इट इज मेड अप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल्स कंपोजिशन. The composition is nothing but mixture of metallic oxides like manganese, nickel, cobalt, copper and uranium. बरोबर आहे. जे युरेनियम काय नॉन मेटॅलिक मटेरियल आहे. कशापासून तयार होते तुम्हाला सांगितलं मी. मेटॅलिक ऑक्साइड्स कुठले कुठले आहेत? मॅंगनीज आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, कॉपर आहे आणि नॉन मेटॅलिक मटेरियलमध्ये युरेनियम आहे. याच्यापासून हा थर्मिस्टर तयार होतो. इट इज टाईप ऑफ नॉन लिनियर रजिस्टर. हा कशाचं एक्झाम्पल आहे? नॉन लिनियर रजिस्टरचं एक्झाम्पल आहे. बरोबर आहे. डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ मेटॅलिक ऑक्साईड मिक्सचर्स used for manufacturing thermistor, there are two types of thermistors which are negative temperature coefficient thermistors and positive temperature coefficient thermistors. एक NTC आणि दुसरा आहे PTC. दोन आहेत, NTC आणि PTC. बरोबर आहे. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. निगेटिव्ह म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट म्हणजे टेम्परेचर कमी होत, म्हणजे टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी होतो, त्याला म्हणायचं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय? टेम्परेचर वाढले की रेजिस्टन्स पण वाढतो, त्याला म्हणायचं PTC म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. बरोबर आहे. बघा, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट थर्मिस्टर्स आर दोज हुज रेजिस्टन्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन सराउंडिंग टेम्परेचर ऑफ थर्मिस्टर अँड वाईस वर्सा. जे तुम्हाला आता सांगितलं की रेजिस्टन्स हा डिक्रीज झाला कधी? सराउंडिंगचं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर, किंवा रेजिस्टन्स इन्क्रीज झाला सराउंडिंगचं टेम्परेचर डिक्रीज झाल्यानंतर, त्याला काय म्हणतो आपण? NTC निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट थर्मिस्टर. अँड इन केस ऑफ पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट थर्मिस्टर द रेजिस्टन्स ऑफ थर्मिस्टर इन्क्रीजेस ॲज द सराउंडिंग टेम्परेचर इन्क्रीजेस अँड वाईस वर्सा. म्हणजे रेजिस्टन्स वाढला की त्या ठिकाणी सराउंडिंग टेम्परेचर देखील वाढलेलं असेल, किंवा रेजिस्टन्स कमी झाला सराउंडिंगचं टेम्परेचर देखील कमी झालेलं असेल. बरोबर आहे. थर्मिस्टरचा सिम्बॉल काय आहे? थर्मिस्टर आपण या सिम्बॉलनं डिनोट करतो. थर्मिस्टर आपण या सिम्बॉलनं डिनोट करतो. हा थर्मिस्टरचा सिम्बॉल आहे. बरोबर आहे. आपण जर त्या ठिकाणी ग्राफ ड्रॉ केला NTC आणि PTCचा
तर हा ग्राफ असा येतो. हा PTCचा आणि हा NTC. हे काय आहे? टेम्परेचर. आणि इथं काय आहे? रेजिस्टन्स. या डायरेक्शनला वाय ॲक्सिसला काय आहे? रेजिस्टन्स. आणि एक्स ॲक्सिसला काय आहे? टेम्परेचर आहे. इथं काय दिसतं आपल्याला? NTCमध्ये टेम्परेचर वाढत चाललं, रेजिस्टन्स कमी कमी होत जातो. बरोबर आहे. म्हणजे याला म्हणजे NTC. आणि PTC म्हणजे काय? टेम्परेचर वाढत चाललं आहे, रेजिस्टन्स पण काय झालं आहे? वाढत चालला आहे. त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर. आता पुढे बघा, देर आर 2 कर्व्स. बरोबर आहे. इथं 2 कर्व आहेत. याच्यामधला जो फर्स्ट कर्व आहे याला आपण समजा बघा, फर्स्ट कर्व रिप्रेझेंट्स द रेजिस्टन्स टेम्परेचर ग्राफ फॉर NTC. हा फर्स्ट कर्व आहे समजा. हा NTCसाठी रिप्रेझेंट करतो आणि हा PTCसाठी. याला B नाव दिलं आपण. बरोबर आहे. फर्स्ट कर्व रिप्रेझेंट्स रेजिस्टन्स टेम्परेचर ग्राफ फॉर NTC थर्मिस्टर इन विच ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर वाढत चाललं या ठिकाणी. काय दिसतं आपल्याला? रेजिस्टन्स ऑफ थर्मिस्टर डिक्रीजेस ग्रॅज्युअली. थर्मिस्टरचा रेजिस्टन्स हा काय व्हायला? कमी कमी होत चालला आहे स्लोली. बरोबर आहे. द सेकंड कर्व रिप्रेझेंट्स ग्राफ ऑफ PTC थर्मिस्टर इन विच टेम्परेचर इन्क्रीजेस, द रेजिस्टन्स ऑल्सो increases. Generally, NTC thermistors are used in maximum applications because they detect a very smaller change in surrounding temperature which is not seen in case of RTD and thermocouple. म्हणजे याचा अर्थ आपण बऱ्याच ठिकाणी RTD म्हणजे 2 डिव्हायसेस आहेत, RTD आणि थर्मोकपल. यांच्याऐवजी आपण बऱ्याच ठिकाणी थर्मिस्टर यूज करतो. तो पण कुठला? NTC थर्मिस्टर यूज करतो. कारण NTC थर्मिस्टरमध्ये कॅपॅबिलिटी आहे, तो स्मॉलर चेंज देखील डिटेक्ट करू शकतो टेम्परेचरमधला. सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये स्मॉलर जरी चेंज झाला तरी देखील हा चेंज काय करू शकतो? NTC डिटेक्ट करू शकतो. आणि दे आर सुटेबल फॉर यूज अप टू 1800 डिग्री सेल्सिअस. 1800 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर आपण याचा यूज करून इझिली मेजर करू शकतो. इन सम केसेस रेजिस्टन्स ॲट रूम टेम्परेचर मे डिक्रीज बाय 5% फॉर इच 1 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर ऑफ थर्मिस्टर. काय रूम टेम्परेचरच्या केसमध्ये त्यांनी काय सांगितलं की टेम्परेचर हे 5%नं डिक्रीज होते. ज्यावेळेस रूम टेम्परेचरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज झालं, 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर इन्क्रीज झालं काय ह्याचं? थर्मिस्टरचं. दिस हाय टेम्परेचर हाय सेन्सिटिव्हिटी टू टेम्परेचर चेंजेस मेक्स द थर्मिस्टर एक्स्ट्रीमली यूजफुल फॉर प्रिसिजन टेम्परेचर मेजरमेंट्स कंट्रोल अँड कंपेन्सेशन. म्हणजे याचा अर्थ हा जो म्हणजे थोडक्यात थर्मिस्टर हे एक सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. त्याच्या 1 डिग्री सेल्सिअसमध्ये जरी चेंज झाला तर तिकडे रूम टेम्परेचर 5%नं चेंज झालेलं असेल. मग ही जी सेन्सिटिव्हिटी आहे त्याच्यामुळे थर्मिस्टरला आपण हे एक्स्ट्रीमली युजफुल डिव्हाइस म्हणतो इन केस ऑफ टू मेजर द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग किंवा टेम्परेचर मेजरमेंटसाठी आपण या डिव्हाइसचा यूज करतो. थर्मिस्टर्स व्हॅरीज इन शेप अँड साईज बोथ. दे आर इन फॉर्म ऑफ बीड्स, वॉशर्स, डिस्क, प्रोब अँड रॉड. देर आर नंबर ऑफ टाईप्स. त्यांनी सांगितले की रॉडच्या आकारामध्ये देखील थर्मिस्टर प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर प्रोबच्या आकारात आहे, वॉशरच्या आकारात आहे, डिस्कच्या आकारात आहे, बीड्सच्या आकारात आहे. डिफरंट टाईप्सचे थर्मिस्टर्स आहेत. त्यातले जवळपास 5 हे थर्मिस्टर्स आपल्या डेली लाईफमध्ये यूज होतात. त्यातलं मी तुम्हाला सांगितलं बीड टाईप. बरोबर आहे. तो अशा प्रकारचा असतो. हा बीट टाईप. त्याच्यानंतर डिस्क टाईप देखील असतो. अशा आकाराचा हा ही पाठीमागच्या बाजूनं आहे आणि फ्रंट साईडनं आहे. डिस्क टाईपचा देखील थर्मिस्टर प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर रॉड टाईप. रॉड टाईपमध्ये अशा प्रकारे असेल. अशा प्रकारे हा रॉड टाईप झाला. त्याच्यानंतर प्रोब टाईप. प्रोब टाईप जो आहे तो असा असेल.
हा आहे प्रूफ टाईप, ह्या 2 लीड्स आहेत आणि हा वरचा ग्लास आहे. आणि वॉशर टाईप हे अशा प्रकारचं. हे वॉशर टाईप. असे नंबर ऑफ टाईप्स आहेत थर्मिस्टरचे जे आपल्या डेली लाईफमध्ये यूज होतात. बघा, थर्मिस्टर्स व्हॅरीज इन साईज फ्रॉम 1/4 इंचेस टू मेनी इंचेस. त्यांची जी साईज आहे ती 1/4 इंचपासून ते जवळपास बऱ्याच मोठ्या आकारामध्ये देखील ते प्रेझेंट असतात. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ थर्मिस्टर कॅन बी कॅल्क्युलेटेड मॅथमॅटिकली बाय युजिंग द इक्वेशन RT1 इज इक्वल टू RT2 एक्सपोनेन्शियल ऑफ बीटा ब्रॅकेट 1/T1 मायनस 1/T2. या इक्वेशनचा यूज करून आपण काय करू शकतो, तर थर्मिस्टरचा जे व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आहे ते आपण या इक्वेशनचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. RT1 म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ थर्मिस्टर ॲट ॲब्सोल्यूट टेम्परेचर T1 डिग्री केल्विन. आणि RT2 म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ थर्मिस्टर ॲट ॲब्सोल्यूट टेम्परेचर T2 डिग्री केल्विन. आणि बीटा म्हणजे काय, कॉन्स्टंट डिपेंडिंग अपॉन द मटेरियल ऑफ थर्मिस्टर. ती एक अशी टर्म आहे बीटा जी आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून प्रोव्हाइड केली जाते. कुठल्या मटेरियलचं थर्मिस्टर तुम्ही यूज करताय त्याच्यावरून ती बीटाची व्हॅल्यू ठरते. याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर स्मॉल इन साईज, रग्ड, कॉम्पॅक्ट अँड इनएक्सपेन्सिव्ह आहे. बरोबर आहे. सेकंड आहे फास्ट रिस्पॉन्स ओव्हर नॅरो टेम्परेचर रेंज, प्रॉपरली एज्ड अँड हॅव गुड स्टॅबिलिटी. बरोबर आहे. त्यांचा रिस्पॉन्स हा कसा आहे, टेम्परेचर डिफरन्सची रेंज जरी समजा खूप कमी असली तरी हा ती रेंज मेजर करू शकतो. बरोबर आहे. हे प्रॉपरली एज्ड म्हणजे काय, ते बऱ्याच काळासाठी चालू शकतात. आणि त्यांची स्टॅबिलिटीची जी आहे रिडिंग दाखवण्याची ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. नंतर गुड सेन्सिटिव्हिटी इन NTC रिजन, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ज्यावेळेस तुम्ही याला यूज करता त्यावेळेस याची सेन्सिटिव्हिटी कशी आहे, हायर आहे. त्यानंतर फोर्थ आहे कोल्ड जंक्शन कम्पेन्सेशन नॉट रिक्वायर्ड ड्यू टू डिपेंडन्स ऑफ रेजिस्टन्स ऑन ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्या ठिकाणी कोल्ड जंक्शन कम्पेन्सेशन आपल्याला गरजेचं नाही. बरोबर आहे. फिफ्थ आहे कॉन्टॅक्ट अँड लीड रेजिस्टन्स प्रॉब्लेम्स आर लेस ड्यू टू लार्ज रेजिस्टन्स. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस जे येतात मॅन्युफॅक्चरिंग करत असताना किंवा बऱ्याच ठिकाणी जे कनेक्शन दिले असतात तर तो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स या ठिकाणी येण्याचं काय प्रश्नच येत नाही, कारण लार्ज रेजिस्टन्स मेजर करू शकतो. त्यानंतर जे लिमिटेशन्स काय आहेत बघा, एक आहे नॉन लिनिअरिटी, याचा पहिला डिसॲडव्हान्टेज आहे. आणि सेकंड आहे अनसुटेबल फॉर वाईड टेम्परेचर रेंज. ज्यावेळेस मोठी टेम्परेचर रेंज आहे, समजा 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा देखील मोठं टेम्परेचर मेजर करायचं आहे, त्यावेळेस हा युजफुल नाही. आणि थर्ड आहे व्हेरी लो एक्सायटेशन करंट टू अवॉइड सेल्फ हिटिंग. सेल्फ हिटिंग म्हणजे काय, तरी काय सांगितलं, व्हेरी लो एक्सायटेशन करंट टू अवॉइड सेल्फ हिटिंग. म्हणजे सेल्फ हिटिंग प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमध्ये जे इन्स्ट्रुमेंट टेम्परेचरशी असोसिएट आहेत किंवा टेम्परेचर मेजरमेंट करतात त्या ठिकाणी सेल्फ हिटिंगचा एक प्रॉब्लेम असतो. त्यांनी सांगितले की त्या सेल्फ हिटिंगसाठी अवॉइड करण्यासाठी लो एक्सायटेशन करंट त्याला लागतो. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. असे जवळपास 3 ड्रॉबॅक्स आणि 5 ॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण टेम्परेचर मेजरमेंट कशी होते आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत ते आपण उद्या घेणार आहोत. आणि नंतर मग लाईट डिपेंडंट रेजिस्टर ट्रान्सड्युसरचा नेक्स्ट टाईप आहे तो आपण उद्या घेणार आहोत. आज थांबू इथं. थँक्यू.